सकाळची वेळ झालेली आहे आणि आयुष्य डब्याला मी बनवत आहे. एका साईडला मटकी करते आणि एका साईडला तिथे चालू आहे माझं. खूप म्हणते सकाळच्या वेळी खूप जास्त नको नाश्त्यामध्ये आणि ते आयुष्य डब्याचं बनवावं लागतं टिफिन काय भाजी वगैरे. त्याच्यामुळे मला काही जमत नाही सकाळच्या वेळी, पण तरी पण मी आधी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. भेटूयात आपण पुढे. आज दिवसभर काय होते माझ्या व्हिडिओमध्ये बघत राहा. आता मी आयुष्याला स्कूलमध्ये सोडवायला चाललेले आहे. तर त्याची टिफिन बॅग आहे त्याची आणि तो पण बॅग घेऊन थांबलेला आहे. तर आता मी त्याला स्कूलमध्ये सोडून येते. हा तिला सगळं काय आता ही भांडी पडलेली आहे ती भांडी घासून घेते. त्याच्यानंतर झाडू वगैरे घ्यायचं आहे. सकाळचीच हे काम आवरून घेतले ना म्हणजे दिवसभर निवांत असतं. आता माझं जेवण तर झालेलं आहे म्हणून तिथे तुम्ही चपात्या केलेल्या आहेत, मटकी पण केलेली आहे. आता मला काही दुपारसाठी ठेवले सकाळी सगळे काम म्हणजे फ्रेश होऊन असतं आपल्याला. मी तर माझी रुटीन अशीच केली आहे. आजपासून सगळे कामं घरातले आवडते. कधी मला पण कंटाळा तर माझे भांडे घासून झालेले आहेत. आता यातलं पाणी नितळूस्तोवर ठेवणार मी आणि तोपर्यंत घर वगैरे झाडून घेणार. मला अगरबत्ती लावायला खूप जास्त आवडतं आणि ती अगरबत्ती तर माझी फेवरेट आहे. ज्याचा वास आहे ना एकदम भारी, एकदम फ्रेश वाटतं आपल्याला सकाळ सकाळ. म्हणून घरामध्ये सकाळच्या वेळी अगरबत्ती लावायची म्हणजे लावायचीच. त्याच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना पण फ्रेश वाटतं आणि आपल्या स्वतःला. इथे मला तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा आहे, त्यांची पूजा करते बस. आणि मी गणपती बाप्पाला खूप जास्त मानते. भिजून झालेले आहेत. आता मला कपडे संध्याकाळी धुणार. संध्याकाळसाठी आम्हाला मी बनवत आहे बटाटा असे काचरा करून घेतलेला आहे आणि असे गोल काचऱ्याचा अंशसाठी फ्राय करणार आहे आणि चपात्या करणार आहे. केलेला आहे अंशसाठी आणि मला असं केलेलं आहे बटाटा. माझ्या भावाने आता आमच्या शेतातले अंडे आणून दिलेले आहेत. मग ते आता अंशला रोज बॉईल वगैरे करून द्यायचे आहे की नाही अंश? तुमच्या मुलांना जेवढी हेल्दी देता येईल तेवढं हेल्दी जेवण द्या आणि असं दुसरं वेगळं काही देत नका जाऊ. जास्त करून मॅगी वगैरे असं काही देत नका जाऊ, कारण की ते मैद्याने बनलेलं असतं तर ते चांगलं नसतं मॅगी वगैरे. अंशला तर मॅगी आवडत पण नाही. कधीतरी मीच त्याला देत असते, कारण मला स्वतःला आवडती. त्याच्यामुळे मी त्याला कधीतरी मी बनवली ना मग देत असते खायला. तो असं जबरदस्ती मला कधीच मागत नाही. हो की नाही अंश? यस. आता त्याला मखाने देते फ्राय करून मस्त. कसे आहेत अंश मखाने? एकदम छान आहे. खा मग खा. चाय पीत बसलेले आहे आणि इथं अंश बसलाय बटाटा खात. कसं झालंय अंश बटाटा? अजून खाल्ला नाही खाल्ला? मग खा ना, मग सांग लगेच एक टेस्ट कर फक्त. गरम आहे. गरम आहे? आत्ताच त्याला गरमागरम बनवून दिलेला आहे. त्याला खूप जास्त आवडतो तो बटाटा, त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी फ्राय करून दिला. आता तो सांगा मी कसं झालंय अंश? छान झालंय. छान झालंय. त्याला रोज जरी दिला ना बनवून तरी पण तो खाणार. तर आजचा माझा ब्लॉग इथपर्यंतच होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.